गाईस, तर मी आता सकाळी सकाळी उठले आणि बाबांना म्हणाले मला क्रेविंग झाली डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी खायची. तर बाबा म्हणाले आता कुठं जायचं? म्हटलं चल अण्णाकडे. असं नाही, प्लेन नाही, अण्णाकडे चल. तुमच्या इथे थोडं लांब, म्हणजे आई. ऍक्च्युली असं आहे की आम्ही खूप दिवसापासून आहे ना, पनवेलमध्ये एक फेमस अण्णा आहे आणि त्या अण्णाकडे अन्न मिळतं. अन्न असं मिळतं की त्याच्याकडे इडली, सांबार, चटणी, मेदूवडा आणि डाळ वडा असं एकदम स्पेशल मिळतं. पहिलं खूप असं मोठा असायचा इतका वडा, 15 रुपयापासून होतं. आता ते 40-45 रुपयापर्यंत गेले. बरेच दिवसांनी आपण आता तिकडे चाललोय आणायला. आणि सकाळी ईश्वरी ते करेक्ट करतो. ती म्हणजे मी सकाळी सकाळी उठले, अजिबात सकाळी नाही उठली. वाजलेले आहेत आता 9:30 बघा. जस्ट 1 मिनिट झाले त्यांनी ब्रश केलाय फक्त ईश्वरीने. कळलं? त्याच्यामुळे सांगताना जरा असं व्यवस्थित सांगायचं. खरं सांगायचं काय असेल. मी सकाळ सकाळी तर आम्हीच उठलोय 7-7:30 वाजता. तू तर उठली 9:30 वाजता. काय पण पण ही तर बोलते. माझ्यासाठी सकाळ काय पण सकाळच आहे. आमची तयारी झालेली आहे. आम्ही एवढं सारं इतकं सगळं आम्ही घेतलंय. एका डब्यामध्ये आपण गरम चटणी, गरम सांबार येतो स्टीलच्या चटणी डब्यामध्ये. याच्यामध्ये चटणी घेणार. आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण घट्ट चटणी असते घट्टवाली आणि एक चटणी. पातळ चटणी असते. पातळसाठी बरेच दिवसाने आणायला गेल्यामुळे एक्साइटमेंट बघा यार. ये भाई कुछ अलग ही लेवल का एक्साइटमेंट, एंथुसियाझम म्हणतात ना, ते अलग ही कुछ लेवल का आहे. चला येऊ का हो? हा चला येतो आपण. पटापट पटापट पटापट. तुम्ही तयार राहा खाण्यासाठी. आले आले वेलू इथे अन्ना के पास जाते हैं. चलो. जायचं दुसरी पिशवी कुठे गेली? सगळं याच्यामध्ये लोणी घ्यायचंय. थंडी पेढे 600 रुपये किलो आहे. म्हणजे त्या दिवशी जसा असलं तर नाही घ्यायचा. तेच दाखव. गोकुळ डेअरी मध्ये आपण आलोय आता. आणि इकडे आहेत आपला पेढे आहेत, कलाकंद आहे. लोणी तर मिळालं नाही, पण आपण पेढे घेतले. ते खूप छान पेढे मिळतात इथे. उत्कृष्ट पेढा मिळतो. कंदी पेढे ईश्वरी खायला सुरू केलाय. खूप छान पेढा मिळतो. आपण आहोत आता नवीन पनवेलमध्ये. सकाळचे वाजलेले आहेत 9:30 पावणे 10. कडकवाला आहे. काय बोलतो? काय झाली? तो बोलतो काय मचमच का केली त्याने? वरती चढला त्याला काय म्हणलं जमांडा काटा मार्गा पडत खाली. हा. आता असं का वर काटा पडतो कुठली गोड बघून दे. कडक दे म्हणजे असं एवढाच ना रे. एखादा चालेल खायला. गोड दे. नाही. गोड दे नाही तर बायको घरी शिवाय दिला. समजलं का? एवढं 3-4 बसतात का? पण अण्णाच्या इथे सावकाश दरवेळेला या छोट्याशा खोलीमध्ये हा माणूस खूप मोठा बिझनेस करतो. चव खूप आहे आणि खूप लांबून आपण इथे आलोय. सगळं घेतलं बघा. खूप भूक लागलेली आहे आणि या छोट्याशा ह्याच्यामध्ये किती बिझनेस करतो आम्ही. 4 ते 5 किलोमीटर लांबून आलो फक्त इडली वडा सांबार खाण्यासाठी. खूप फेमस आहे, खूप चांगला आहे. चला आता पटापट घरी जाऊया. हां, दरवेळेला खूप गर्दी असते. आज पण बऱ्यापैकी गर्दी आहे. हो, आलो आपण घेऊन आलो मेदूवडा. सकाळी आज प्राजक्ताला थोडासा आराम आहे आणि ईश्वरीची फरमाईश आहे, त्याच्यामुळे इडली, त्याच्यानंतर मेदू वडा, डाळ वडा असं सगळं काही घेऊन आलोय. सांबार याचा स्पेशल आहे अण्णाचा आणि खूप लांबून म्हणजे 4 ते 5 किलोमीटर असेल का ते इथून? हो इथून 5 ते 6 किलोमीटर असेल आणि 6 किलोमीटर जायला 6 किलोमीटर 12 किलोमीटर जाऊन हे 3 प्लेट घेऊन आलो. 40 रुपये प्लेट आहे. पण असं कधीच असं वाटत नाही की अरे आपण काय खाल्लंय किंवा उगाच पैसे वाया गेले. असं हे खाऊन कधीच वाटत नाही. एक नंबर असतं. क्वांटिटी फक्त थोडीशी सध्या कमी केले, पण क्वालिटी जशी आहे तशीच आहे. शेवटी परवडायला पण पाहिजेच ना. म्हणजे काय बिझनेस कधीतरी जर का कोणी करत असेल तर असा बिझनेस केला पाहिजे की लोकांच्या
खाण्याचा बिझनेस असा आहे ना, बऱ्याच ठिकाणी आम्ही असं खातो ना, वडापाव एखाद्या ठिकाणी जाऊन ट्राय केला की असं वाटतं की परत आपण यायचंच नाही या ठिकाणी असं वाटतं. पण काही ठिकाणची मिसळ, जसं की करमरकर मिसळ, महाडची आणि त्याच्यानंतर हा खास ईश्वरीचा फर्स्ट घास. ओहो! मस्त. आता मी पण खायला सुरू करतो आणि खाल्ल्यानंतर आपण परत फीडबॅक देऊया मस्तपैकी. फीडबॅकचीच गरजच नाही ना, है ना? कोण कोण जर तुम्ही पनवेलला येणार असाल ना, पण सकाळीच फक्त मिळतं आणि त्याचं काही दुकान वगैरे नाहीये. स्वतःच्या घरामध्ये बनवतो. चाळीमध्ये त्याचं जागा आहे, तिथेच बनवत होतो. पण तरी सुद्धा आम्ही तिथेच जातो आणायला. कोण म्हणतं शहरामध्ये मजा नसते. फक्त मजा करायला माणसाचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं प्रत्येकाचं एक परसेप्शन असतं, मत असतं. ईश्वरी आणि मी आज इकडे आलेलो आहे पनवेलला. आम्ही आलो आमच्या सायकल घेऊन. माझी सायकल ही आहे आणि ईश्वरीची ही सायकल आहे. तिला देवासाठी एक फूल काढायचं होतं. बघूया फूल कुठे मिळते. मगाशी बघून झालं होतं, आता अजून मिळत नाही आहे. काय यातलं नको ना, कागदी फूल इथून माझ्या येण्यासाठी तुझ्या येण्यात निघे. एकच हा, ओरडतील आपल्याला नाही तर कोणाचं आहे ते. आमचं हे काम झालेलं आहे. फुलं काढली आम्ही बाबा इथे कळी आहे, तिथे नाही. आणि आता कळी कळी निघूया. तिथे कळी पडेल म्हणून आम्ही फिरायला आलो. आणि थोडंसं एन्जॉय करूया. सुरू आम्ही जेव्हा निघालो तेव्हा पाऊस होता, पण जसं आम्ही तिथून बाहेर पडलो पाऊस थांबला. मस्त थोडंसं ग्रीनरीमध्ये आलो आहे आम्ही. कुठे ग्रीनरीमध्ये आलो आहे. गिरनेरी म्हणाले. ग्रीनरी, हां तेच ना. आणि पाहू तहान लागली मस्तपैकी. मला घेते इथे पण फुलं मिळाली. हे घे, हे काढ. दोन फुलं मिळाली. हे घे. दोन फुलं पाहिजे. ती कळी निघेल का? कडी नको. 2-5 किलोमीटर अंतर आम्ही सायकल चालवली. एक 5-10 किलोमीटर चालवली असेल आणि आम्हाला इतका कंटाळा आला. कार्तिक सिंग सारखा एक यूट्यूबर इन्फ्लुएन्सर 350 महाराजांच्या गडांवरती फिरतो. 4 ते 5 राज्यांमध्ये महाराजांचे गड आहेत, स्वराज्य पसरलेलं होतं. इतकं सगळं त्याने पूर्ण केलं. खरंच त्याच्या ताकदीला आणि त्याच्या जिद्दीला कसं आहे. 30-30 हे चालतं का मावशी? कसं 20 रुपये. गुगल पे आहे का? चला, आपलं एक तर गोष्ट घेऊन झालेली आहे. आता आपण आलो आहे आठवडा बाजारमध्ये. तर आता जस्ट बाजार उघडायची सुरुवात झालेली आहे. ये इकडे, या बाजूने जाऊया. या बाजूने आपण आत्ता आलेलो आहे व्हेजिटेबल घेण्यासाठी. तर टोमॅटो आहे 30 रुपये किलो. कशी आहे मिरची? मिरची 30 ला. पाऊस खूप आला. कुठे दिसते? आला नाही. अरे पडलं असतं ना. हळू खाली बघून पाऊस. हे बघ खाली आहे. होय. पालेभाजी घ्यायची ना कोणती तरी. ही पालक आहे. कसं आहे ताई माठ वगैरे? माठे 20 रुपये, चवळीपासून एकदम सगळं 20 रुपये. चवळीपासून पुढे 20 रुपये का? शापू 30 रुपये, मेथी कोथिंबीर 40 रुपये. ओके. मेथी कुठला हवाय तुला तुम्ही? या नाही बघा इकडे, या इकडे. हे अमूल का दही आहे?
अमूल का दही हा 2 महिने जातात 1.5-2 महिन्यानंतर जातात आजचा दिवस जसा कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता तसाच आजचा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे कारण आज आहे वड पौर्णिमा की वट पौर्णिमा वड्यांची पौर्णिमा आहे आता वड काय आहे नक्की वड पौर्णिमा वट ओके सॉरी मग वट पौर्णिमा आहे वटवृक्ष म्हणतात ना. वड वृक्ष त्याला वडाचं झाड पण म्हणतात की नाही? वड्याचं झाड पण म्हणतात. वडाचं झाड वड्याचं झाड म्हणतात की वटाचं झाड म्हणतात वटवृक्ष. त्याप्रमाणे मी वड पौर्णिमा बोललो बरोबर की नाही तर वड पौर्णिमा असल्यामुळे मग बऱ्याच वेळेला असं प्राजक्ताचं पण काय काय म्हणणं असतं की मी पण उपास केला पाहिजे मग मी तिला असं म्हणतो की मी उपास नाही करत आहे असं मी कधीच नाही म्हटलं. एकदा म्हटली होतीस तुम्ही पण उपास केला नाही म्हटली होतीस एकदा तुम्ही खरं पण बोल बायका तुमच्यासाठी एवढे बरेच उपास करतात तुम्ही बायकांसाठी काय करता असं बोलले होते मी. वडे खाता हा उपास कर असं नाही बोलले होते. वडे खाता मी माझं म्हणणं आहे की तुम्ही पण करू नका मस्त सगळ्यांनी असं सगळं काय 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 खा दुपारी काय केलं होतंस तू रवी रवीचा तांदूळ परीचे तांदूळ आणि बटाट्याच्या काचरी ओके पोटभर खाल्लं का खाल्लं ना आम्ही काय उपाशी नसतो. हे घे. ओके मग आजच्या संध्याकाळसाठी हा उपास 24 तासाचा आहे ना हो 24/7 असलेला उपास आहे मग संध्याकाळच्या जेवणासाठी ओके सगळ्यांचे फेवरेट असले वाव काहीतरी वास येतोय. फेवरेट वडा साबुदाण्याचा वडा म्हणजेच जास्त नको पोटात दुखेल. का तू पण खा नाही माझ्या तसं नाही कच्चा आहे ना नाही चालतं कच्चा साबुदाणा पण खातात. मग दही मी साबुदाणा त्या दिवशी काय खाल्लेलं आपला घाणा तळायला प्रामुख्याने सुरुवात केली मग काय तोपर्यंत ईश्वरीची फरमाईश आपण तिला टीव्ही पण लावून देऊया होत नाही यार होईल जोरात दाबून ठेवायचं ओके झालं पूर्ण लावून दे पूर्ण लावून दे इनपुट ओके आमच्या टीव्हीला ऑन होण्यासाठी 2 बटणं दाबावी लागतात एकदा ऑन करावं लागतं एकदा इनपुट दाबावं लागतं हे बटन तेव्हा मग असा थोडासा ग्रीन होतो ग्रीन नाही ब्लू 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 सॉरी आणि मग त्याच्यानंतर मग असं काहीतरी येतं आणि मग परत या रिमोटवरून मग त्याला ऑपरेट करावं लागतं होम वगैरे असं दाबून ओके चल ओके आणि आजच्या शुभ दिवशी माझ्या बाबतीत अजून एक काय काय घडलं ते पण सांगेल तुम्हाला प्राजक्ता मी थोडासा लिफ्टमध्ये अडकलो आणि पटकन मी रेस्क्यू पण झालं पटकन बाहेर काढलं मी ताबडतोब प्राजक्ताला फोन केला की मी अडकलोय म्हणून लाईट गेले अचानक आणि अडकून गेलो तर लगेच मला बाहेर पण काढलं गेलं 5 मिनिटामध्ये ऑपरेशन झालं असेल ना रेस्क्यू ऑपरेशन आमची फास्ट सर्व्हिस असते. फास्ट सर्व्हिस आणि 5 मिनिटात मग बाहेर पण मी आलो जबरदस्त तेल ठेवले वडे आहेत इकडे चटणी खाऊन बघू काय मी उपासाचं काय पाप नाही लागत ना एक मिनिट खाऊन बघूया छान मजा आहे का बाई आज बाहेर पावसाचं खूप वातावरण आहे आज है ना सुरुवात झाली आता पावसाला. उघड की काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात उडतंय पाणी उडतंय उडवते ह्याच्यात पाणी उडतंय